नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या नावाने सुरू केलेला पक्ष गेल्या एका वर्षात कुठपर्यंत पोहोचला हा आजच्या दिवशी चर्चेचा विषय निश्चित होऊ शकतो. याच्यासाठी कारण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या नंतर जवळपास 365 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या संपूर्ण कालावधीत ज्याला लौकिक अर्थाने एक वर्ष म्हटलं जातं त्या एका वर्षात उद्धव गट हा दिशाहीन दिसलेला आहे. उद्धव गटाच्या अंतर्गत रचनेला मोठ्या प्रमाणात धक्का बसलाय. उद्धव गटाचे निवडून आलेले लोकनेते त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत आणि या उद्धव गटातल्या प्रत्यक्षातल्या कार्यकर्ता पातळीला धक्का बसलाय का हा प्रश्नही उपस्थित राहतो. वरकरणी पाहता नेते गेले कार्यकर्ते टिकलेले आहेत असा दावा जरी उद्धव गटाच्या नेतृत्वाकडून होत असला तरी पण हे टिकलेले लोक निवडणुका नाहीयेत म्हणून टिकलेत की निवडणुका येताच योग्य संधीची वाट पाहतायत हे सुद्धा लक्षात घ्यायला लागेल. पण या संपूर्ण परिस्थितीत सत्तेतून बेदखल झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंचं वागणं बदललंय का? केवळ उद्धव ठाकरेच नाहीत तर आदित्य ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे परिवार हा सत्तेतून बाहेर गेल्यानंतर यापूर्वी सत्तेत नसताना जसा वागायचा तसाच आजही वागताना दिसतोय का हे प्रश्न उपस्थित होतात. उद्धव नुकतेच सहकुटुंब लंडन आणि युरोपच्या दौऱ्यावर होते. दौरा खाजगी होता पण तिथे गेल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची कमतरता कुणालाही जाणवली नाही. इतपत वेळ राजकारणाने त्यांच्यावर आणून ठेवली आहे असं राजकीय विश्लेषक जेव्हा सांगतात तेव्हा ही परिस्थिती उद्धव यांच्यासाठी आणि उद्धव गटासाठी सुद्धा चिंताजनक आहे. उद्धव गटातली गळती थांबता थांबत नाहीये. अनेक छोटे छोटे कार्यकर्ते ज्यांची नावं सुद्धा मातोश्रीवर कोणाला माहीत नसतील ते आज वेगळ्या गटांमध्ये जात आहेत. प्रथम पसंती शिंदेंच्याच शिवसेनेला आहे, त्यानंतर राष्ट्रवादीला पसंती आहे. असं असताना विविध गट हे उद्धव गटाच्या बाबतीत आज नजर लावून बसले आहेत की आज ना उद्या दिशाहीन झालेला उद्धव गट आपल्याला अधिकाधिक पद्धतीने कसा फोडता येईल. या सर्व स्थितीवर उद्धव ठाकरेंचं किती लक्ष आहे आणि बंडाच्या एक वर्षाच्या नंतर ही दिशाहीन अवस्था त्यांच्यासाठी किती घातक ठरू शकते याच संदर्भातली आजची लक्षवेधीची चर्चा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत उद्धव गटाचे कोल्हापुरातले शहर प्रमुख रवीजी इंगवले आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून या चर्चेत सहभागी होत आहेत भालचंद्रजी शिरसाट, प्रवक्ता या नात्यानं. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये आपण स्वागत करतोय. माझा पटकन पहिला प्रश्न आता तरी रवीजी आपल्याला आहे. चर्चेचा विषय तुमच्याच भोवती फिरत राहणार आहे, अर्थात उद्धव गटाच्या भोवती फिरत राहणार आहे. गेल्या एका वर्षामध्ये अगदी स्पष्ट सांगायचं तर कोल्हापुरात जितक्या सक्रिय पद्धतीने उद्धव गट दिसला संपूर्ण महाराष्ट्रात इतका सक्रिय उद्धव गट कुठेही दिसला नाही. याचं कारण काय? आभारी आहोत आम्ही तुमचे की अशा चांगल्या पद्धतीचं उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं आणि महाराष्ट्र राज्य आता ऐकत आहे. पण असे जाणवते तुमची कधी गैरसमज असेल तेव्हा तुमच्यापर्यंत अगदी कोकण पासून ते मुंबई आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं काम सुरू केलेलं आहे. आणि एकंदरीत राजकीय तर मी आता तुमचं ऐकत होतो की कशा पद्धतीने पिछाड चाललेली आहे किंवा उद्धव गटात काय सक्रियता नांदते का किंवा चांगल्या पद्धतीचे लोक राहतील का किंवा पर्सेंटेज पण ऐकलं राष्ट्रवादी आणि शिंदे गट, तरी साफ चुकीचं वाटतं मला की एकंदरीत सध्याची परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील उद्धव साहेबांना प्रचंड प्रमाणात सहानुभूती आहे आणि ती सहानुभूती संपवणं, बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवणं
हे फार अवघड घटना आहे. आणि मला वाटतं जो सर्वे काढलेला आहे, सर्वे कशाच्या आधारे काढलेला आहे? जर शिवसेनेला 15-16 सीट किंवा 17-18 सीट दाखवत असतील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला, तर मला हे पटत नाही. कारण इतकी सोपी उद्धव ठाकरे गटांची शिवसेना नाही. माझ्या अंदाजे 60+60+ सीट्स या विधानसभेला उद्धव ठाकरे गटांच्या येणारच. अगदी रवीजी, आपला आशावाद सुस्पष्ट दिसतोय आणि कदाचित तुम्ही हा आशावाद तुमच्या कोल्हापुरातल्या बांधणीच्या निमित्तानं मांडत असाल. पण जे माझं निरीक्षण आहे ते माझं निरीक्षण गेल्या वर्षभरातल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आहे. अरुण सावंत आपल्या सोबत आहेत, ते तुमच्या मुद्द्यांना तुमच्या तर्काला उत्तर देतीलच. सावंत साहेब, ज्या पद्धतीनं रवीजी म्हणतायत की सगळ्या महाराष्ट्रात उद्धव गट आजही सक्रिय आहे, नेते गेलेले आहेत, कार्यकर्ते गेलेले नाहीयेत, तुमच्या लेखी कोल्हापुराच्या पलीकडे मला उद्धव गटाचा आवाज ऐकायला येत नाही, तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठे ऐकायला आला? पहा, उद्धव ठाकरेजी यांच्या गटाचा आवाज कुठे कुठे येतोय हे त्यांचे प्रवक्ते सांगतील. आज जनता काय म्हणते आणि जनता काय पाहते हे जास्त महत्त्वाचं आहे. आज जर आपण पाहाल तर या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना म्हणजे जी मूळची शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेजींबरोबर राहिली आहे, आणि दुसरा एक गट जो उरलाय त्याचं नाव आहे शिवसेना उभाठा. तो त्यांचा आवाज किती येतो हे आपण हे पासळे याच्यावरून दिसतंच आहे संपूर्ण. परंतु आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उत्तम कार्य चालू आहे शिवसेनेचं, जे विकास कामं जी आहेत ती जनतेपर्यंत पोहोचत आहेत, जे अडलेले मोठे मोठे प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण होत आहेत, आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांना भरभरून पाठिंबा या संपूर्ण महाराष्ट्रामधून लाभत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे विचार आहेत आणि त्यामुळेच आम्हाला सहानुभूती मिळत आहेत. बाळासाहेबांचे विचार जर आपण म्हणाल तर उद्धव साहेब पूर्णपणे विसरलेले आहेत, त्यांचा शिवसेना गट पूर्णपणे ते विचार विसरलेले आहेत. आणि सहानुभूती तुम्ही कसली मागता? तर शिवसेना जी मूळ शिवसेना होती ती तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलीत, याची सहानुभूती तुम्हाला मिळणार आहे का? जे बाळासाहेबांचे विचार होते हिंदुत्वाचे, एकोप्याचे, महाराष्ट्राच्या विकासाचे, मुंबईच्या विकासाचे, ते संपूर्ण आपण धुळीला मिळवले. आणि कोणती सहानुभूती तुम्हाला जनतेकडून हवी हे मलाच कळत नाही. त्याचं उत्तर कदाचित उभाटाचे हे प्रवक्तेच देऊ शकतात. रवीजींना एक पटकन संधी देऊयात. रवीजी, मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला दिसतोय. तुम्ही जर बाळासाहेबांचे विचार सोबत ठेवले नाही तर लोक तुमच्या सोबत किती दिवस टिकतील? आता त्यांनी प्रश्न उपस्थित केला, मुद्दा उपस्थित केला. सन्मान्य कोण आहेत त्यांचं नाव मी विसरलो. अरुण सावंत नाव आहे त्यांचं. रवीजी, अरुण सावंत त्यांचं नाव आहे आणि अरुण सावंत हे शिवसेनेचे आत्ता प्रवक्ता म्हणून या चर्चेत आहेत. त्या महोदयांना मी सांगू इच्छितो, भाजप पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पाठ घेतलेला शपथविधी चालतो, मग शिवसेनेला राष्ट्रवादी का चालत नाही? त्यांना अजित पवार चालतात. त्यावेळी राष्ट्रवादी कुठे गेली? त्यावेळी यांचा धर्मवाद कुठे गेला? पाठच्या वेळी शपथविधी अजित पवारांना घेऊन यांनी केला, त्यावेळी यांना हे का जाणवलं नाही? काश्मीरमध्ये रवीजी, मुद्दा हा शिवसेनेच्या कडून उपस्थित झाला होता, तुम्ही भाजपला चर्चेत आणलेला आहे. मुळात तुमचं दुखणं भाजप आहे का आता एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आहे? आणि हाच आमचा मुद्दा आहे आजचा. अशाच पद्धतीनं कार्यकर्ता पण जर सैरभैर झाला असेल तर पुढची वाटचाल कशी? रवीजी, दुसरं आणखीन एक चांगलं उदाहरण देतो. छत्रपती शिवराय यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की आता मावळ्यांनी आणि हिंदवी स्वराज्याचं काय होणार आणि मावळ्यांचं काय होणार. पण छत्रपती शिवरायांच्या नंतर हे मावळे लढले, संताजी धनाजी असतील किंवा अन्य शेकडो मावळे असतील, अगदी तशाच पद्धतीनं शिवसेनेची सत्ता गेली. म्हणून काय शिवसैनिक तटलेला नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या जिवंत राहिलेला
रवीजी आपण बोलत असताना आपला मुद्दा लक्षात येतोय, मात्र नेटवर्क जरा गडबडत आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये आपले स्वर अस्पष्ट होत आहेत. मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढे जाऊयात. एक संधी पटकन मी 30 सेकंदासाठी पटकन अरुण सावंतांना देतोय. अरुण सावंत, शिवरायांच्या काळातल्या संदर्भासह तुम्हाला आता त्याचा प्रतिवाद करायची संधी आहे. शिवरायांच्या नंतरही मावळे लढत राहिले. तुम्हाला वाटतंय आजच्या स्थितीनंतर 2023 मध्ये उद्धव गट या स्थितीमध्ये तुम्हाला आणि पर्यायानं भारतीय जनता पार्टीला, पर्यायानं राष्ट्रवादीला उत्तर देऊ शकणार आहे? पहा, सर्वप्रथम म्हणजे या दोघांची तुलनाच चुकीची आहे. कुठे छत्रपती शिवराय, त्यांचं राज्य आणि त्यांचे मावळे? आज जर आपण पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे अष्टप्रधान मंडळ होतं. तेच जर शिवसेनेकडे आपण उभाटा गटाकडे जर पाहिलं तर त्यांच्याकडे कोण आहे? तो त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ आहे का? त्यांच्याकडे 4 टोळकी आहेत. ती टोळकी संपूर्ण राज्य चालवत होती. आणि आज ही जी शिवसेना उभाटावरती जी काही परिस्थिती आली, याला कारणीभूत हीच माणसं आहेत. आजही उरलेली जी काही शिवसेना आहे ती सुद्धा संपविण्याचा प्रयत्न या लोकांचा चालू आहे. माझं आपणास एवढंच सांगणं आहे की आपण हे जे काही 4 डोकी फिरलेली माणसं आहेत त्यांना अजूनही संधी आहे. जर त्यांना आपण बाजूला केलं तर कदाचित उरली सुरलेली शिवसेना कदाचित वाचू शकेल. शिवरायांशी आपण तुलना रवीजी पटकन एक 10 सेकंदात तुमच्या लेखी उरली सुरली शिवसेना म्हणजे आताचा उद्धव गट हा आणखीन वाचू शकेल, काही लोकांना दूर करण्याची गरज आहे. तर्क पटतोय का? 10 सेकंद पटकन. भालचंद्र शिरसाट आपल्या सोबत आहेत, त्यांना चर्चेत उत्तर देण्याची आणि सहभागी व्हायची संधी द्यायची आहे. एक सेकंद एक्स्ट्रा मागतो मी तुमच्याकडे. आता ज्या पद्धतीने सावंत म्हणाले की शिवरायांची तुलना करतात का, तर ते दिशाभूल करायला लागले. छत्रपतींची तुलना केली नाही. छत्रपतींच्या नंतर राज्य संपलं असं वाटत होतं, तसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेना संपलं असं वाटत होतं. आणि उरलेली जी 50% एकदम ओके जी गेली त्यानंतर शिवसेना ही उदाहरण दिलं. ठीक आहे, चर्चेसाठी पुढे जाऊयात. मी आपल्याला रवीजी संधी देतो. थोड्या वेळाने आपण परत एकदा अरुण सावंतांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा. एक पटकन भालचंद्र शिरसाट, भारतीय जनता पार्टीचे आपल्यासोबत प्रवक्ता या नात्यानं जोडले गेलेले आहेत. शिरसाट साहेब, आपण चर्चेचा आतापर्यंतचा एकूणच नूर लक्षात घेतला असेल. एक चिमटा तुम्हाला अर्थात भारतीय जनता पार्टीला काढण्याचा प्रयत्न झाला आणि तो होता की भारतीय जनता पार्टीची साधन सुचिता ही काही फारशी टिकलेली नाहीये. आत्ताच्या घडीला उद्धव गटाला कमकुवत करण्यामागे भाजप आहे, हा सातत्यानं होणारा आरोप आहे. आजच्या घडीला उद्धव गटाची स्थिती तुमच्या लेखी काय आहे? मला वाटतं आजच्या चर्चेचा विषय उद्धव ठाकरे यांची दिशाहीनता आणि दशा हा आहे. या चर्चेमध्ये भाग घेताना अरुण सावंत वारंवार जी गल्लत करत होते, तेवढी गल्लत पहिली मी सुधारतो. अरुण सावंत सातत्याने उद्धव ठाकरे शिवसेना नाही, शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही. त्या पक्षाचं नाव मला माहित नाही, म्हणून मी त्याला उभाटा म्हणतो. ते उभाटा गट आहे, ती सेना नाही. एक दुसरं, पण भालचंद्र शिरसाट, त्यांचं पूर्ण नाव तर माहित असेल आपल्याला त्या गटाचं. त्याला शी उभाटा असं सुद्धा लघुरूप वापरता येईल तुम्हाला? नाही, मी कोण वापरणार हो? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवायचं पक्षाचं नाव काय. आजपर्यंत त्यांनी कुठलंही पक्षाचं नाव ठरवलेलं नाही. आणि अरुण सावंतांसारखे शिवसेनेचे प्रवक्ते गल्लत करतायत त्याला शिवसेना म्हणून. ही शिवसेना नाही, बाळासाहेबांची नाही आणि कोणाचीच नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे आणि हा गट दिशाहीन झालेला आहे. बघा ना, महाराष्ट्राचे एक मोठे नेते, कधी काळी त्यांचा कोणी जाणता राजा म्हणून उल्लेख केला, असे शरद पवार साहेब फार मोठे आहेत. ते छत्रपती संभाजीनगरला जातात आणि सांगतात मी याला औरंगाबादच म्हणणार. त्याचा मी जाहीर निषेध करतो. रवी इंगवले करणार आहेत का निषेध?
औरंगाबाद म्हणणार असं म्हणणारा होय केलं. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारा शरद पवारांचा निषेध रवी इंगवले करणार आहेत का? एक. नंबर 2, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवरती दर्शन घ्यायला जातात. महात्मा होता, औरंगजेब क्रूर कर्मा, हिंदू द्वेष्टा, अशा माणसाच्या दर्शनाला जातात. या शरद पवार साहेबांच्या आणि या प्रकाश आंबेडकरांच्या हातात हात घालून चालणाऱ्या आताच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते रवी इंगवले या दोघांचा निषेध करणार आहेत का? आपण लगेच विचारूया. तुमचा प्रश्न फार काळ रेंगाळत नको ठेवायला. आपण विचारूयात. या दोन्ही मुद्द्यांवर रवीजी आपल्या सोबत आहेत. कोल्हापुरातून ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रवीजी, ऐकायला आलं असेल तुमच्याबद्दलचे आक्षेप काय आहेत आणि तुम्ही का दिशाहीन झालेला आहात, हे जे वारंवार म्हटलं जात आहे त्याची कारण काय आहेत ते समोर येत आहे 2 वक्तव्यांमुळे. तुम्ही त्यावर खुलासा करणं अपेक्षित आहे. रवीजी. हो, करतो. हे पहा, सर्वप्रथम त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी उद्धव ठाकरे गट किंवा शिवसेना या याच्यावर फार चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेतला. जे शिवसेनेला ज्या पद्धतीनं बोलले तसंच मी त्यांना सांगू इच्छितो, भाजप नाही, भ्रष्टवादी जनता पार्टी त्यांची आहे. भ्रष्टवादी जनता पार्टी. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मी उद्धव गटाला बोललो, शिवसेना नाहीच आहे. तुम्ही भ्रष्टवादी जनता पार्टी आहे तुमची. भ्रष्टवादी जनता पार्टी तुमची आहे. मला बोलू द्या. परत तुम्ही पुन्हा बोला. मला बोलू द्या ना. तुम्ही पुन्हा बोला. तुम्ही बोलताना मी काय बोललो का? तुम्ही बोलताना मी काय बोललो का? बोला ना, तुम्ही परत बोला. माझ्या प्रश्नाचे आणि दुसरा मुद्दा, निषेध करणार का? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जे विषारी प्रवृत्तीचे साप होते, त्यांनी ज्यावेळी छत्रपतींचा अवमान केला त्यावेळी भाजपचे किती प्रवक्ते घरातून बाहेर पडले हो? सगळ्यांनी केलं. देवेंद्रजी फडणवीस पासून सगळ्यांनी केलं. ज्यावेळी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रस्त्यावर उतरली, निषेध करणार का? हो की नाही? बघा, तुम्ही इकडे प्रकाश आंबेडकरांचे दिशाहीन गटासारखे दिशाहीन होऊ नका. स्पष्ट प्रश्न आहे. करांशी आमचा काही संबंध नाही. आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. त्यांना काय वाटतं ते बोलत. रवीजी आपल्याला अशी नाही सुटका करून घेता येणार. रवीजी, अशी सुटका आपल्याला नाही करून घेता येणार. प्रकाश आंबेडकरांशी आपला काहीच संबंध नाही असं कसं काय आपण म्हणू शकता? अहो, प्रकाश आंबेडकरांना तुमच्याच तर नेतृत्वानं सोबत घेतलं, त्यांना जवळपास मवियाचा घटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी इतक्या चर्चा घडल्या आणि आता तुम्ही म्हणताय की औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांशी उद्धव गटाचा काही संबंध नाही. असं अचानक कसं काय परिवर्तन झालं? तुमच्या चॅनल ऐका की साहेब, ऐका तरी. डायव्हर्शन नाही, ऐका, उत्तर देतो. प्रकाश आंबेडकरांना मी इतकं सांगू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की ज्यावेळी तालिबान मधील बुद्धांच्या मूर्तींवर रॉकेट हल्ला केला गेला, अखंड जगातील सर्व लोक, सर्व जनता, सर्व राष्ट्रातलीच माणसं पाहत होती, जेणेकरून बुद्धिझम असलेली राष्ट्र तर अतिशय डोळ्यात तेल घालून आणि रडत अश्रू वाहत पाहत होते. अशा एका तालिबानी विचारांच्या विचारात जर डॉक्टर प्रकाश आंबेडकर जाऊन त्या औरंगजेबाच्या कबरीला फूल वाहत असतील तर मी त्यांना लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो की हे त्यांनी चुकीचं केलेलं आहे. त्यांनी पहिला ज्या बुद्धांच्या मूर्त्या फोडल्या गेल्या ते. ठीक आहे रवीजी, मुद्दा लक्षात आला आणि या चर्चेच्या निमित्तानं किमान उद्धव गटाचा चर्चेत उपस्थित असलेला प्रवक्ता तरी म्हणतोय की त्यांना आंबेडकरांचं वागणं मान्य नाही. पण ही एका प्रवक्त्या स्तरावरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया आहे. अरुण सावंतांपर्यंत पोहोचूयात. अरुण सावंत, ही प्रतिक्रिया नेतृत्वाकडून अद्याप आलेली नाही.
तुम्हाला गेल्या 2-1 दिवसातली उद्धव ठाकरेंची भाषणं ऐकायला मिळालेली असतील. युरोपातून सुट्टी घेऊन परतल्याच्या नंतर त्यांनी सलग 2 दिवस भाषणं केली. महाराष्ट्राला सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंची भाषणं ऐकायला मिळाली. त्यात तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळालं का अरुण सावंत की ते आंबेडकरांच्या वक्तव्याचा, आंबेडकरांच्या कृतीचा निषेध करतायत आणि आंबेडकर ज्या पद्धतीनं औरंग्याचं उदात्तीकरण करतायत त्याचाही निषेध होतोय, हे तुम्हाला कुठे ऐकायला मिळालं अरुणजी? पहा, माझ्या तरी पाहणीत किंवा ऐकव्यात असं कुठेही आढळलेलं नाहीये, परंतु तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या तोंडामध्ये जाऊन मी बोलणं ते योग्य ठरणार नाही. मी माझ्या पक्षाबद्दल आपण जे काही विचाराल त्याच्याबद्दल मी उत्तर देण्यासाठी इथे हजर आहे. आणि आपला जो मूळ मुद्दा आहे की आज उद्धव ठाकरेजी हे दिशाहीन झालेले आहेत आणि ते खरोखरच याच्यात काही चुकीचं नाही. कारण आपण जर त्यांची वक्तव्य पाहाल गेल्या काही आठवड्यांची वगैरे किंवा कालचंच उदाहरण त्यांचं पहा ना, काल ज्या प्रकारे ते कॉमेंट्स करत होते की आमच्या इकडे गर्दी आहे आणि तिकडे दूर मुंबईच्या कोपऱ्यात गोरेगावला जे आहेत ते सगळे गार्दी आहेत. आता गार्दी या शब्दाचा अर्थ तरी उद्धवजी यांनी नीट अभ्यास केला पाहिजे होता. त्यांना कोण हे सगळं बातमी पुरवतं किंवा कोण ही सगळी माहिती देतं त्यांना हे मला आजपर्यंत कळलं नाहीये. गार्दी शब्दाचा अर्थ त्यांनी स्वतःला शोभेल असा आणि स्वतःला आवडेल असा लावला, परंतु गार्दी शब्दाचा दुसरा सुद्धा जो अर्थ आहे तो सुद्धा त्यांनी शोधून काढावा. आणि काल जे तिथे गोळा झाले होते महाराष्ट्रातून, तिथे जे 15-20 हजार गोळा झाले शब्दकोशात जायला नको. गार्दी होते का? मला पुढचा मुद्दा आपल्या आणायचा आहे आणि चर्चेला त्यानिमित्तानं पुढे न्यायचं आहे. तुमच्या लेखी महाराष्ट्रभरामध्ये उद्धव गट कितपत संघटना म्हणून ठाम आहे, संघटना म्हणून टिकलेला आहे? कारण वारंवार एका प्रकारचा दावा केला जातो, नेते गेलेत, नेत्यांमुळे शिवसेना संपत नाही, म्हणजे आता उद्धव गट संपणार नाही. नेते कुठेही जाऊ देत, कार्यकर्ते आहेत तिथे आहेत, ते नवे नेते घडवतील. तुमच्या लेखी संघटनात्मक पातळीवर उद्धव गटाची अवस्था महाराष्ट्रात काय आहे तुम्ही जे म्हणाल त्यावरचं उत्तर रवीजी आपल्याला द्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार आहे. मी सांगू? बिलकुल अरुण सावंत, आपण आपलं निरीक्षण नोंदवा. पहा, माझ्या लेखी उभाटाची आज या महाराष्ट्रामध्ये काय गत आहे किंवा काय किंमत आहे हे सांगण्याची तशी गरजच नाहीये. काल आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी प्रचंड लोकसंख्या, प्रचंड जनसमुदाय जो महाराष्ट्र कालच्या या मेळाव्याला आला होता, वर्धापन दिनानिमित्त आला होता आदरणीय एकनाथराव शिंदे यांना आशीर्वाद द्यायला, ती गर्दीच आपलं उत्तर देईल. ही गर्दीच सांगून जाते की महाराष्ट्रामध्ये आज जी काही विकसनशील कार्य होत आहेत या सरकारद्वारे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेद्वारे, त्या सर्व कामांना या जनतेचा आशीर्वाद आहे. जनता खुश आहे. जनतेला कार्य करणारा नेता हवा आहे. ही भांडणं करणारे नेते मंडळी त्यांना मुळीच नको आहेत, आरोप करणारी नेते मंडळी मुळीच नको. अरुणजी, याच्यावर रवीजींना पटणारं उत्तर आपण म्हणजे त्यांना ह्या सगळे दावे पटतायत का, हा तर्क पटतोय का ऐकूयात. कारण तुम्ही म्हणताय जनता खुश आहे. रवी इंगोले, तुम्हाला आसपास तुमच्या परिस्थितीत काय दिसलंय? सद्य परिस्थितीमध्ये साहेब, ज्यावेळी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधायचं किंवा पुतळा बांधण्याची घोषणा नरेंद्रजी मोदी यांनी केली होती, त्या घोषणेचं काय झालं हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि यांनी आम्हाला छत्रपती शिवरायांच्यावरचं प्रेम, हिंदुत्वात शिकवू नये. 2 दिवसापूर्वी झालेल्या भाषणामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे महोदय त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे, समान नागरिक कायद्याला आमचा पाठिंबा आहे. यात तुम्ही लक्षात घ्यायला हवं की हिंदुत्व किती कडवं असतं. भले वेगवेगळे विचार बाजूला, एकत्रित विचार बाजूला गेले, पण एक हिंदुत्व सोडलेलं नाही. यांचं भांडण कसलं आहे यापेक्षा हिंदुत्व टिकवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे रवीजी हिंदुत्व कोणी टिकवलंय? रवीजी हिंदुत्व कोणी टिकवलंय? हिंदुत्व कोणी टिकवलंय? रवीजी, शिवसेनेने, बाळासाहेब ठाकरेंनी. बाळासाहेब ठाकरे रवीजी हिंदुत्व टिकवलं असेल तर बाळासाहेब ठाकरे आज कोणाकडे आहेत? म्हणजे त्यांचे विचार कोणाकडे आहेत? आमच्याकडे आहेत. बर, बघा, पिक्चरचा प्रोड्युसर कोण आहे आणि टॉकीजला कोणत्या लागला ह्याला महत्व नाही, त्याचं डायरेक्टर कोण आहेत त्याला महत्व आहे. डायरेक्टर आमचे आहेत. अच्छा, पटकन यावर भालचंद्र शिरसाट, आपल्या चेहऱ्यावरचं हसू व्यक्त होत आहे, तुम्हाला काही भूमिका मांडायची असं दिसतंय. छत्रपती संभाजी महाराज नगर नाव घ्यायला लाज वाटणाऱ्या शरद पवारांनी
औरंगाबाद असा उल्लेख केला, त्याचा निषेध रवी इंगवले करणार का? उद्धव ठाकरे करणार का? का त्यांच्याबरोबर फरफटत जाणार? महाविकास आघाडी त्यांच्यामुळे टिकलेली आहे, त्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं, या ओझ्याखाली दबून जाणार, हिंदुत्व सोडून देणार. हिंदुत्वाच्या वाता करतात. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व तुमच्याकडे असतं तर औरंगाबाद हे नाव घेणाऱ्या शरद पवारांचा ताबडतोब निषेध केला असतात. केलात का तुम्ही? केलात का तुमच्या नावाने? आणि आपण जे वारंवार म्हणताय नेते सोडून जात आहेत ते लक्षात येतं. तुम्ही चॅनलवर दाखवता कार्यकर्ते सोडून गेलेत हे तुमच्या नजरेत येत नाहीये. आणि शिवसेनेला मजबूत करण्यासाठी या उद्धव ठाकरे गटातील लोक शिवसेनेत परत येत आहेत. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी शिवसेनेत परत येत आहेत, त्या विचारांकडे परत येत आहेत. भालचंद्र शिरसाट, एक प्रश्न पटकन घेतो, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. अरुण सावंत पण आता यानंतर माझ्या पुढच्या प्रश्नावर बोलतील. आधी भालचंद्र शिरसाट, आपल्यासाठी हा प्रश्न की उद्धव गटातून जे निघतायत ते शिवसेनेत जात आहेत, शिंदेचं नेतृत्व स्वीकारतायत. ज्यांना शिंदेचं नेतृत्व स्वीकारायचं नाही ते इतर कुठल्या पक्षात जात आहेत, पण भाजपात कुणी काय येत नाहीये? आमची युती आहे, आमची शिवसेनेबरोबर युती आहे. आणि साधारणपणे उद्धव गटातील कार्यकर्ते हे पूर्वीपासून शिवसेनेत आहेत, बाळासाहेबांच्या पासून शिवसैनिक राहिलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे ते घर वापसी होते त्यांची. मूळ विचाराकडे ज्या विचाराने ते प्रेरित होऊन काम करायला सुरुवात केलं. शिशिर शिंदे कट्टर शिवसैनिक, वानखेडेमध्ये खेळपट्टी उखडणारे शिवसैनिक. काही काळ ते मनसेत होते, काही काळ पुन्हा ते शिवसेनेत आले आणि आता त्यांच्या लक्षात आलं खरी शिवसेना कुठे तिथे आलेले आहेत. ठीक आहे, आपण चर्चेला शेवटच्या टप्प्यात आणतोय. अरुण सावंत यांच्यासाठीचा मुद्दा असा आहे, आजच्या स्थितीतला उद्धव गट आणखीन एका वर्षानं कुठपर्यंत पोहोचला असेल? हा मुद्दा अरुण सावंत आपल्यासाठी आहे. आणि तुम्ही सुद्धा, म्हणजे आजची शिवसेना जी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात कार्यरत आहे ती एका वर्षानं कुठं पोहोचली असेल, हाही प्रश्न यासाठी गरजेचा आहे कारण पुढचं वर्ष हे विविध निवडणुकांचं आहे, लोकसभा, विधानसभा आणि बरेच दिवस थांबलेल्या महानगरपालिका. पहा, पुढील एक वर्षानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे असेल हे सांगायला मी ज्योतिषी वगैरे तर मुळीच नाही, त्यामुळे मी ते भविष्य आता वर्तवणार नाही. परंतु हां, हे मात्र मी नक्की सांगेन की माझी शिवसेना पुढील एक वर्षानंतर कुठे असेल. कारण ज्याप्रमाणे, ज्या हिरिरीने आमचा कार्यकर्ता, आमचे मुख्यमंत्री, आमचं सरकार काम करत आहे त्याच्यामुळे मी हे नक्कीच सांगेन छाती ठोकपणे की या महाराष्ट्राची आणि या मुंबईची जनता आमच्या शिवसेनेच्या पाठीमागे, आमच्या पक्षाच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभी राहील आणि या मुंबई महाराष्ट्राचा विकास घडून आलेला दिसून येईल. आणि तसेच पुढील एक वर्षानंतर जेव्हा या महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेस आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीचा साथ धरून या महानगरपालिकेच्या सत्तेत बसलेला मात्र आपणास जरूर दिसून येईल. थोडक्यात असं आहे की आपण लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेवर सुद्धाच तुमचा विजय होईल असं म्हणता आहात. रवी इंगवले, आपलं उत्तर अपेक्षित करतो. आजच्या घडीला जे सर्वे येत आहेत त्यात सुद्धा काही वेगळं सांगितलं जात आहे. प्राप्त स्थितीमध्ये उद्धव गटाला गळती लागलेली दिसते आहे. आणखी किती दिवस उद्धव गटात कोण उरणार? लोक तर असंही म्हणायला लागले आहेत की वेळ जसजशी पुढे जाईल तसतसे फक्त 3.5 लोक उद्धव गटात उरतील. रवी इंगवले, आपण उत्तर देणार आहात? हो, सर्वे कसा आहे, कोणी केला आहे, सर्वे मध्ये काय काय लपलेलं आहे ते आता सध्या परिस्थितीत आम्ही सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रातील जनता, जर तुम्ही 100 लोकांना, जर मुंबई असेल, कोल्हापूर असेल, अन्य ठिकाणी रस्त्यावरून फिरणाऱ्या 100 लोकांना तुम्ही जाऊन विचारा की काय जी रवीजी, बोलता बोलता अचानक आपला आवाज थांबलाय. आपण आपला मुद्दा पूर्ण करावा, वेळेची मर्यादा आहे. नाही हो जी, तर 100 लोकांना जर तुम्ही टॅली केलं, रस्त्यावर उभं राहून जर तुम्ही माईक करून प्रश्न विचारता, हा खरा एक्झिट पोल म्हणायचा.
रवीजी, आजही काही विविध तांत्रिक मुद्द्यांमुळे आत्ताच्या घडीला आपला आवाज ये जा करतोय. आपण एकदा परत आपल्याला जोडून घेऊच. प्राप्त स्थितीमध्ये पटकन एक शेवटची संधी 30 सेकंदाची उरलेली आहे फक्त, ती भालचंद्र शिरसाट यांच्यासाठी आहे. भालचंद्र शिरसाट, आपलं निरीक्षण दोन गोष्टींबाबत हवंय, 15-15 सेकंद प्रत्येकी आहेत. एक, तुमच्या लेखी उद्धव गट कुठपर्यंत पोहोचेल एका वर्षाच्या नंतर, तुम्ही कुठं जाणार आहात? भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठी पार्टी आहे, ती वाढतच राहणार आहे. 100% भाजपा ही भाजपाची वाटचाल आहे, तोपर्यंत भाजपा थांबणार नाही. त्यामुळे भाजपा कुठे जाईल? पुढेच जाईल. एकनाथ शिंदेची शिवसेना बाळासाहेबांच्या भक्कम विचाराला घेऊन पुढे जाईल. आता उद्धव गटाचं काय होईल, त्याची जी पडझड चाललेली आहे त्या पद्धतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी होईल एवढं नक्की. जी, धन्यवाद. या चर्चेत आपण आपली भूमिका मांडली त्यासाठी आपण सर्व मान्यवर या लक्षवेधीच्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. आपण सर्वजण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.